आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट. पीक कर्जाबाबत सरकार आणि बँकांनी घेतलेला हा नवा निर्णय तुमच्या शेतीवर, तुमच्या कर्जावर आणि थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. सन 2026-27 या हंगामासाठी पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँका आणि विकास संस्थांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आणि या नव्या नियमांमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता दोन्ही निर्माण झाल्या आहेत. आता नेमकं काय बदललं आहे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आता 7/12 उतार्यावर नाव असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पीक कर्ज दिलं जाणार आहे. नवीन नियमांनुसार 7/12 वर ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या प्रत्येकाला वेगवेगळं स्वतंत्र कर्ज दिलं जाईल. याचा अर्थ असा की आता प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र जबाबदारी असेल, त्याचा स्वतःचा कर्ज हिशोब असेल आणि परतफेडही त्यालाच करावी लागेल. बँकांचा असा दावा आहे की या निर्णयामुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. कोण किती कर्ज घेतंय आणि कोणाची किती जबाबदारी आहे हे स्पष्टपणे दिसेल. पण इथेच एक मोठा बदल अजून करण्यात आला आहे. आता 7/12 वर असलेल्या सामायिक जमिनीवर स्टॅम्पद्वारे संमती घेऊन कर्ज वाटप करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वी काही ठिकाणी काय केलं जात होतं, एका शेतकऱ्याने इतरांच्या संमतीचा स्टॅम्प घेऊन संपूर्ण क्षेत्रावर कर्ज घेतलं जात होतं. पण आता हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर नवीन प्रश्न उभे राहिले आहेत. जसं की जर जमीन सामायिक असेल तर प्रत्येकाने वेगवेगळं कर्ज कसं घ्यायचं, कर्ज प्रक्रिया किती वेळखाऊ होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेत कर्ज मिळेल का? कारण सध्या खरीप हंगाम जवळ येत आहे आणि शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणं अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञांचं असं मत आहे की हा निर्णय दीर्घकालीन दृष्टीने योग्य असू शकतो, कारण यामुळे फसवणूक कमी होईल आणि कर्जाची पारदर्शकता वाढेल. पण दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी आणि शेतकरी संघटना याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागात अजूनही अनेक कुटुंबांची जमीन संयुक्त स्वरूपात आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाला स्वतंत्र कर्ज देणं हे प्रत्यक्षात अडचणीचं ठरू शकतं. आता पुढे काय होणार हे बँकांच्या अंमलबजावणीवर आणि प्रशासनाच्या तयारीवर अवलंबून असेल. पण सध्या तरी शेतकऱ्यांनी या नव्या नियमांची पूर्ण माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे.